सांगलीतील पंचशील नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक 29 मधील शिक्षक मारुती माळी यांच्या विरोधात अनेक तक्रारी आल्या होत्या। उपायुक्तांनी त्यांच्यावर कारवाईचा अहवाल देखील तयार केलाय, पण प्राथमिक शिक्षण मंडळाचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माळी यांचे पाठराखण केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने प्राथमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात हल्लाबोल केलाय। शिक्षक मारुती माळी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची लाचलुचपत कार्यालयाकडून चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली। पंचशील नगरमधील शाळा नंबर 29 मधील शिक्षक मारुती माळी यांच्यावर शाळेतील पोषण आहार परस्पर विकणे, स्वतःच्या बदल्यात बेकायदेशीरपणे नाममात्र मानधनावर प्रतिशिक्षक नेमणे, शाळा व्यवस्थापन कमिटीमधील सदस्यांच्या खोट्या सह्या मारून पैसे काढणे, खोटी बिले सादर करून पैसे काढणे यांसह अनेक तक्रारी आल्या होत्या। या प्रकरणी अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमणूक समिती अहवाल तयार केलाय। त्यामध्ये माळी यांना दोषी धरण्यात आलं असल्याचं राष्ट्रवादी पवार गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे। तर उपायुक्त शिल्पा दरेकर यांनी चौकशी अहवाल पाहून संबंधित शिक्षक मारुती माळी यांच्यावर कारवाई देखील केली, पण नंतर शिक्षण विभागाचे रंगराव आठवले यांनी कारवाईला फाटा दिलाय। माळी यांची पाठराखण केली, त्यांच्यावर काय कारवाई केली याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सेवा दल तथा ग्राहक संरक्षण समितीने आठवले यांना जाब विचारला, मात्र आठवले यांनी उत्तर देण्यास टाळलं। माहिती अधिकार खाली माहिती मागवा मग उत्तर देतो असं सांगितल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी घोषणाबाजी केली।